टाकायचं नाही तर असं चांगलं गोळे करून घ्यायचे. त्याचा गोळा करून उंडा करून ठेवायचे. साईडला गॅसवर पाणी गरम करायला ठेवायचे. कढईमध्ये एक मोठा ग्लास पाणी टाकून ठेवलेलं आहे वाफायला. पाणी चांगलं उकळीला आल्यानंतर वरती एक जाळी घ्यायची. स्टीलची जी काही जाळी असते मोदकसाठी जे यूज करतो ते चांगलं घ्यायचं. त्याला तेल लावून घ्यायचं. तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तसं तर त्याला चांगलं तेल लावून जे की आपण आता कोथिंबीरची वडीचे उंडे करून ठेवलेले ते ठेवून घ्यायचं. झाकण लावून एक 10 मिनिट वाफून घ्यायचे. 10 मिनिटांनंतर ते थंड झाल्यानंतर त्याचे वडे पाडून घ्यायचे. तुम्ही असं बघू शकता व्हिडिओमध्ये. असे वडे पाडून घेतले. साईडला कढई करून ठेवून तेल टाकायला. तेलामध्ये चांगले जे काही वडे आपण पाडून घेतले चांगले खरपूस भाजून घ्यायचे. तर हे बघू शकता गोल्डन ब्राऊन होईपर्यंत वडे दोन्ही साईडनं चांगलं खरपूस भाजून घ्यायचे. ते वडे अगदी झटपट होणार. 10 मिनिटामध्ये वडे तयार होतात आणि खायला एकदम टेस्टी. तर तुम्ही बघू शकता ह्या थंडीमध्ये ह्या प्रकारची कोथिंबीर वडी तुम्ही नक्की घरी ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडल्यास यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. यूट्यूब चॅनलची लिंक माझ्या इंस्टाग्राम ID मध्ये आहे. तिथं जाऊन बघू शकता.